कशी आहे तर त्यांच्यावर अवलंबून आहे आम्ही. आणि शेळके, शरद गोजरे हे प्लेयर आम्हाला चांगले भेटले तर आम्ही नक्कीच चांगलं करू आणि आमचं 100% देऊ. नाईस प्लेयर आणि पुढच्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया और अशोक भाऊ यांच्याकडे. धन्यवाद आप्पा. तर पहिल्या चेंडूवर ऑफसाईडच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक सुंदर असा प्रवेशाचा फटका मारला गेला. सुनील याच्या बॅटतून पाहायला मिळतोय. सुनील आणि माणिक. दुसरा चेंडू एकदा लेग साईडच्या दिशेने प्रहार केला. चेंडू पंचांचा इशारा बाकी. बघूया पंचांनी या चेंडूला 4 धावांचा इशारा दिलाय. सलग 2 चेंडूंवर 2 चौकार. एका कमी उंचीचा खेळाडू बघा सुनील एक 2 फटके मारून आपल्या संघाची इरादा स्पष्ट केलेला. हा एक सुंदर टाकला चेंडू. यावेळेस मात्र एका पायावर चेंडू लावून आदळला चेंडू. एक माग स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. मागच्या सामन्यामध्ये खरोखर तंजीम यानं एक अविस्मरणीय आणि प्रदर्शनीय खेळ करून आपल्या संघाला एक डावाला एक विशिष्ट प्रकारचा जर आकार दिला असेल तर तंजीम यानं एक चांगला खेळ करून या स्टीफन सामन्यामध्ये एक चांगलं प्रदर्शन केलं. ते तंजीम यानं माणिक राजगुरूसाठी गोलंदाज चेंडू टाकतोय. एक वयाने काहीसा एक अनुभव क्रिकेटपटू म्हणून माणिक राजगुरू शिवम संघाचा हा पहिला जुना जाणता असा खेळाडू. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. एक चांगलं प्लेसमेंट, चांगलं सन्मान दिला ह्या गोलंदाज. मला तुला या चेंडूवर तुला सन्मान द्यायचा. खूप सुरेख चेंडू टाकला आणि तितकाच त्याने सन्मान चांगल्या पद्धतीने माणिक यानं दिला. या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ होतोय. 4 चेंडूंचा खेळ संपला त्यावेळेस धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. सुरेख अतिशय चांगली गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर टाकला चेंडू. एक पॉइंटला मारायच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी निर्धाव चेंडू बाकीचं काम केलं तर यष्टीरक्षक याने. पुढील चेंडू सुरेख फटका. यावेळेस मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 6 धावांसाठी माणिक यानं पहिली पनिशमेंट मिळते ह्या गोलंदाजाला. माणिक याच्याकडून एक जुना जाणता असा खेळाडू माणिक राजगुरू यानं एका चांगली शैलीतून आपला हा स्ट्रोक, चांगला स्ट्रोक त्याच्या फलंदाजीतून पाहायला मिळतोय. आता जाऊया धावसंख्येकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. येस, पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने फटकेबाजी केली जाते. येस, येस, पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने डिलिव्हरी केली गेली यावेळेस मात्र स्वीप पद्धतीचा फटका खेळला जातोय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात चेंडू जातोय. दुसऱ्या चेंडूवर मात्र एकेरी धाव घेण्यामध्ये यश मिळतंय. या 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 16. बॅटिंग पॉवर प्ले मधलं दुसरं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ज्या पद्धतीने फुल लेग डिलिव्हरीवर ज्या पद्धतीनं एक मोठा प्रहार केला गेला माणिक राजगुरू यांच्या बॅटमधनं षटकार आला होता. विकी नवले पुन्हा एकदा माणिक यांच्यासाठी. यावेळेस मात्र ऑन साईडला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. चेंडू कट होतोय आणि स्विंग होत चेंडू एज लागून चेंडू गली क्षेत्रामध्ये जातोय. तत्पूर्वी पैकी येण्याच्या अगोदर 1 धाव अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. या 1 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 17 धावा. विकी नवले पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे सुनील यांच्यासाठी. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलं जातोय. कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय. एकेरी धाव वसूल केली जाते.
18 धावा धावपलकावर लागताय. पहिल्या षटकामध्ये मात्र आक्रमक पवित्रा स्वीकारल्यानंतर मात्र निश्चितच बॅटिंग पॉवर प्ले मधल्या दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी विकी नवले करतोय, फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये यश मिळतंय. डाव्या हाताचा हा गोलंदाज. हो, यावेळेस मात्र ऑन साइडला हवेत पटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू पडल्यानंतर मात्र कट होतोय, स्विंग होतोय, बाहेरच्या बाजूला चेंडू निघतोय. विकेटच्या मागच्या बाजूला मात्र निश्चितच रामभाऊ घोडके अप्रतिम असं विकेट किपिंग करताय. लाजवाब गोलंदाजी, लाजवाब यष्टिरक्षण. विकी पुन्हा एकदा माणिक यांच्यासाठी. यावेळेस मात्र ऑफस्टंपवर टाकलेला चेंडू पॉइंटला उभा असलेल्या खेळाडूच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न फसतोय, मात्र तत्पूर्वी एक धाव अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. या एक धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय. धावफलकावर लागताय बिनबाद 19 धावा. दुसरं षटक पूर्ण होतंय. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने आक्रमक सुरुवात केली गेली होती, 15 धावा पटकावल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र निश्चितच एक कंजूसीभरी गोलंदाजी आणि नियंत्रित मारा विकी नवले यांच्याकडनं केला गेला. धावांवर नियंत्रण ठेवलं गेलं. फक्त 4 धावा त्या ठिकाणी खर्च होत आहे. 2 षटकं संपताय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 19. आता पुन्हा एकदा जाऊया आपण अशोक भाऊ यांच्याकडे. धन्यवाद आप्पा. बघा, हे दोन फलंदाज आप्पा जुने जाणते असे फलंदाज आहे. रायझिंग मुसळगाव संघाचे गेल्या 10 वर्षांचा इतिहासामध्ये 10 वर्ष मी त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळलो आहे आणि खूपच अनुभवी हे दोन फलंदाज आहे. धाव संख्येला हे एक वेगळं वळण देतील यात कुठली शंका नाही. एक चांगले स्ट्रोकर फलंदाज आहेत ते. या ठिकाणी जोरदार अपील झाला जातात. पंचांनी ती दाद फेटाळून लावले. सुरेख चेंडू होता, ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न माणिक याचा छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि चेंडूचा या ठिकाणी कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी होते. परत एक फटका मारला जातो या ठिकाणी लॉंगॉटच्या दिशेने. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, माणिक याने नकार दिला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. पहिला निर्धाव चेंडू गेल्यानंतर लॉंगॉनच्या क्षेत्राने आपण बघितलं की कमी उंचीचा खेळाडू, एक कीर्ती लहान पण मूर्तिमान असा हा जो खेळाडू बघतोय आपण, सुनील एक चांगला फलंदाज आपल्याला मैदानावर खूपच असा 2 फलंदाज होतं. गेल्या काही वर्षांचा इतिहासामध्ये आपण जर 15 वर्षापूर्वीचा इतिहास बघितला असेल तर सुनील थोरात नावाचा एक फलंदाज मुसळगाव शिवम संघाकडून खेळत होता. तो ही ऑफ साईडला खूपच चांगल्या पद्धतीने खेळत होता. तसाच सुनील शिरसाट याला बघतोय मी. कायम गेल्या काही वर्षांचा इतिहास अजूनही सांगतो. चांगली फलंदाजी आणि चांगले स्ट्रोक त्याच्याकडे आहेत. एक बॅटची कड घेऊन गेला चेंडू आणि एक धाव या ठिकाणी मिळते आणि धावसंख्येकडे जाऊया आपण. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. आता मात्र गोलंदाजीवर कुठेतरी नियंत्रण जर मिळवलं असेल सोलांबे चार्जर्स 11च्या गोलंदाजांच्या दुसऱ्या षटकातही 4 धावा खर्च केल्या आणि या षटकातही अतिशय कमी धावा आतापर्यंत दिलेल्या. एक वयाचा अनुभव आणि माणिक राजगुरू यांना एक खणखणीत चौकार मारून त्याने इरादे स्पष्ट केले. या सामन्याचे अतिशय तंत्रशुद्ध शैली आणि एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. सर्वात या सिन्नर तालुक्यामध्ये सर्वात लांब षटकार मारणारा जर प्लेअर असेल अप्पा तर फक्त मी माणिक राजगुरू याचं नाव घेऊ शकतो. गेल्या काही वर्षापासून जर बघितले असेल तर सुरभी संघ सुद्धा आमच्या बरोच मॅचेस झालेल्या आहेत. त्यात माणिक राजगुरू याचा सर्वात लांब षटकार मारण्यात माहेर असा हा माणिक. पुढील गोलंदाज परत एकदा एका मारण्याचा प्रयत्न आणि पंच यांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. धावसंख्येचं विश्लेषण असं आहे, या ठिकाणी 18 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. यानंतर जाऊया आपण संदीप अप्पांकडे. निश्चितच या सामन्यातील आजच्या संध्याकाळच्या सत्रातील हा शेवटचा सामना मैदानावर खेळला जातोय. तर 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. अजूनपर्यंत कुठलं नुकसान नाहीये, कुठलं क्षती नाहीये. तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्ही स्वतः देखील मुसळगावचा जो मोठा संघ होता काही 10-15 वर्षापूर्वी, आज देखील असेल, शिवम या संघाकडनं हे 2 खेळाडू खेळायचे. सिन्नर क्रिकेटमध्ये किंवा नाशिक क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूंचं नाव मोठं होतं. माणिक राजगुरू आणि सुनील एक नावाजलेले खेळाडू होते. त्यासोबत त्यांचा आणखी एक सहकारी कर्णधार सुनील शेळके यांचं देखील मी निश्चितच नाव घेईल. 4थं षटक सुरू होतं. विकी नवले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नियंत्रित केले जाते व यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळून काढलेला फटका जातो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव येते. या एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो 25 धावांवर, 26 धावांवर, 26 रन्स. तर अनुभवी खेळाडूंचा भरणा मुसळगाव रायझिंग संघामध्ये देखील
यावेळेस मात्र फुल ऑन डिलिव्हरी हवेत केलेला फटका, टायमिंग चुकतो, प्रयत्न फसतो आणि लॉंग ऑन सीमारेषेजवळ उभा असलेला खेळाडू मात्र चेंडूच्या खाली येतोय आणि या अनुभवी खेळाडूच्या खेळीचा अंत होतोय. माणिक राजगुरू त्या ठिकाणी झेल देत आहे आणि बादून खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. रायझिंग मुसळगाव संघासाठी बसलेला हा पहिला मोठा धक्का मी म्हणेल. चौथ्या षटकामध्ये बसलेला हा पहिला मोठा धक्का मी म्हणेल. निश्चितच अनुभवाचा वापर अनुभवी खेळाडूला आज ओपन करायला पाठवलं होतं. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या संघासाठी करून घेण्याचा प्रयत्न सुनील शेळके यांच्याकडून केला गेला होता. मात्र हळूवार सावध सुरुवात केली गेली होती. बॉल नवीन असतो, बॉलला जुन्या करण्याचा प्रयत्न होता, रोल करण्याचा प्रयत्न होता. रोल झाल्यानंतर मात्र आक्रमक पवित्रा धारण करायचा होता. त्या दरम्यान मात्र चूक होते आणि लॉंगनला सीमारेषेजवळ माणिक राजगुरू झेल देऊन बांधून खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर चेंडू टाकला होता. पॉईंटच्या दिशेने चेंडू कट केला जातोय. एक धाव अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. या एक धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय आणि 27 धावा धावफलकावर लागताय. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावर टाकला जातोय. विकी नवले वैयक्तिक कोट्यातले दुसरं षटक संघाकडनं चौथं षटक टाकताय. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट ट्राय केला गेला, रिस्क घेतली गेली, जोखीम घेतली गेली. निश्चितच ह्या कमी षटकांच्या सामन्यामध्ये या पद्धतीची फटके मारण्याची गरज असते, आक्रमक फटके मारण्याची गरज असते. कारण कधी पण छोटं ग्राउंड असतं, उडणारे बॉल असतात, सिक्सर असेल, टेनिक्स असेल, उडणारी चेंडू असतात. एक 60-70 ही फायटिंग स्कोर धावसंख्या ठरू शकत नाहीत. निश्चितच प्रत्येक संघाचा प्रयत्न असतो 80 ते 90 धावा पटकवण्याचा प्रयत्न असतो. आज देखील ज्या पद्धतीने ही चौथ्या षटकाच्या खेळामध्ये हळूवार सुरुवात होते. आता मात्र कुठेतरी रायझिंग मुसळगाव संघाला धावगती वाढवावी लागेल, आक्रमक फटके खेळावे लागतील. अजूनही त्यांची 8 खेळाडूंची मजबूत फळी फलंदाजी मागे बाकी आहे, रिस्क घ्यावी लागेल. यावेळेस मात्र हवेत खेळलेला फटका, जोरदार प्रहार केला जातोय. खेळाडू चेंडूच्या खाली येत आहे. ओ यस इज गॉन. सुनील त्या ठिकाणी जेल बाद होत आहे. या जेलच्या सोबत षटक संपतोय. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि पुन्हा एकदा जाऊया आपण आमचे सहकारी अशोक भाऊ यांच्याकडे. धन्यवाद. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 28 धावा. खरोखर सोनंदा चार्जर्स संघाचं हे कौतुक करावं लागेल, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक अतिशय वेगवान आणि एक नियंत्रण मारा गुडलँड स्पॉटवर एक टप्पा ढाचूक टाकला जातोय आणि चेंडू भर काढण्याच्या नादामध्ये फलंदाज बीट होत आहेत. कॅच देऊन परत पॅव्हिलियनच्या दिशेने परत आहेत. उरले 24 चेंडू मध्ये जर आपण मॅचचे विश्लेषण बघितलं गेलं असेल तर आतापर्यंत 28 धावा धाव फलकावं लागल्यात. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि गोलंदाजीच्या मार्सवर बघतोय आपण अविनाश चोंदळे मागतो गोलंदाजीच्या मार्क्सवर. एक चांगला चेंडू या ठिकाणी अविनाश याचा लॉंगांच्या दिशेने तटवला चेंडू. 1 धाव मिळतोय. आपण 2 फलंदाज मैदानावर बघतोय. संदीप आणि रोशन बघा, सकाळीच रोशन, दुपारनंतर संदीप आणि आता हे 2 जोडीदार परत एकदा मैदानात. यावेळेस लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू. 1 धाव परिणामी मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यश येते. थोडे भडबड होते, गचाळ क्षेत्ररक्षण होते आणि 4 धावांचा इशारा. आणि याच दरम्यान थोडे क्षेत्ररक्षण, एक गशाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल, एक प्रयत्न चांगला होता त्याचा, पण प्रयत्नांना यश आलं नाही. परिणामी 4 धावा या ठिकाणी मिळाल्या. चांगला चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय आणि परत एकदा या ठिकाणी थोडा क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी बारीकशी गडबड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. जोंधळे गोलंदाजीच्या मार्सवर बघतोय आपण.
संघाकडनं एक चेंडू. अविनाश रोशनसाठी चेंडू टाकतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या उत्तम दर्जाचं एक चांगलं क्रिकेट ह्या मैदानावर पाहायला मिळतं. एक तटावला चेंडू खडखडीत चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय 6 धावांसाठी. एक अतिशय तंत्रशुद्ध खणखणीत फटका म्हणावा लागेल. रोशन याच्या बॅटीतून एक चांगला फटका पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा. यानंतरचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक पळतोय आणि चेंडूला जोपर्यंत अडवलं जातोय तोपर्यंत 2 धावा मात्र आणि पंच यांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 42 धावा. एक यानंतरचं समालोचन आमचे आप्पा करतील. पाच षटकानंतर धावसंख्या धावफलकाला लागतोय 42 धावा. 2 आघाडीची गडी बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. क्षेत्ररक्षण करताना सोनांबे चार्जर्स संघाकडनं तुम्ही बघू शकता संघ मालक आणि खेळाडू कव्हर क्षेत्रामध्ये उभे असलेले रवी हारक हे देखील निश्चित एक नावाजलेले क्रिकेटपटू म्हणून ओळखलं जातं. आज मात्र ते आमच्याकडे पाठ करून उभे आहेत. यस, स्वागत सर. निश्चितच एक चांगला खेळाडू, चांगले फलंदाज म्हणून त्यांना देखील सिनियर क्रिकेट विश्वामध्ये, नाशिक क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जातं. गोलंदाजी मार्गवर तुम्ही बघताय सोनंद चार्जर्स संघाकडनं नवीन गोलंदाज निमंत्रित केला जातो गणेश. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हवेत चेंडू जातोय मात्र डीप स्कोर लेग सीमारेषेजवळ मात्र एक अप्रतिम झेल टिपला जातोय आणि रायझिंग मुसळगाव संघाला आणखी एक मोठा धक्का बसतोय. आखूड मारा केला जातोय. शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला जातोय. एक पुल पद्धतीचा फटका त्या ठिकाणी खेळला गेला. हवेत चेंडू जातोय. उंची जास्त, लांबी कमी आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ मात्र उभा असलेला खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. आदर्श पद्धतीने त्या ठिकाणी झेल त्या ठिकाणी अलगदपणे टिपला जातोय आणि रायझिंग मुसळगाव संघाला मोठा धक्का बसतोय. निश्चितच गणेशच्या गोलंदाजीचे देखील कौतुक करावं लागेल. वेगवान मारा केला जातोय. वेगारी मारा केला जातोय. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण बघत असाल सोनंद चार्जर्स संघाकडनं तर निश्चितच एक सुरक्षात्मक क्रिकेट मी म्हणेल की विकेटच्या मागच्या बाजूला 3 खेळाडू लावलेत. पुन्हा एकदा फुल लेंथ डिलिव्हरी. यावेळेस मात्र मजबूत प्रहार केला जातोय आणि चेंडू सरळ टॉप कॉर्नर सीमारेषे पार षटकार. त्यावेळेस मैदानाच्या चारही बाजूला तुम्ही बघू शकता प्रेक्षकांची उपस्थिती देखील लक्षणीय ठरू शकते. पण डीप पॉइंट क्षेत्रात जर तुम्ही बघत असाल तर प्रेक्षक देखील त्या ठिकाणी आनंदाने या सामन्याचा आनंद घेत आहे. एकदा गणेश ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू सरळ जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेजवळ. रामभाऊ घोडके त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताय. खराब वेदन 2 धावा मात्र अगदी सहजपणे पूर्ण केलं जातं. या 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते या 2 धावांच्या मदतीनं. हो या स्क्रीन बोर्ड यार पद्धतीचा हा चेंडू सरळ यष्टनवर जाऊन आदळतोय आणि पुन्हा एकदा रायझिंग मुसळगाव संघाला एक मोठा धक्का बसतोय. खेळाडू क्लीन बोर्ड होतोय. ज्या पद्धतीची गोलंदाजी सोनंद चार्जर्स संघाकडनं केली जाते आजच्या सकाळच्या सत्रामध्ये, आजचा जो सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळला गेला होता मुसळगाव इंडियन्स आणि सोनंद चार्जर्स या 2 संघादरम्यान जो सामना सकाळच्या आजच्या सत्रामध्ये खेळला गेला त्या सामन्यामध्ये
मुसळगाव इंडियन संघानं सोनांबे चार्जर्स संघावर विजय मिळवला होता. आज पहिल्या सामन्यामध्ये मात्र पराभवाचा सामना करावा लागतोय. दुसऱ्या सामन्यामध्ये आजचा मात्र निश्चितच सोनांबे चार्जर्स संघ कमबॅक करू शकतो. त्याच दर्जाचा खेळ आज मैदानात होताना बघताय. नवीन बॅट्समॅन मैदानात येतो. आणखी एक अनुभवी खेळाडू सुनील शेळके, ज्यांना क्रिकेट विश्वामध्ये गांगुली म्हणून देखील ओळखलं जातं. गणेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होता. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल होतो, निर्धाव चेंडू होतो. दादांचं अर्धशतक रायझिंग मुसळगाव संघाचं पूर्ण होतंय. 50 धावा धावपल करावं लागतं. हो यावेळेस मात्र यष्टीचित होता. सुनील शेळके कुठली आवश्यकता नसताना क्रीज सोडलं गेलं आणि त्याच क्षणाला मात्र यष्टीरक्षकाने अतिशय हुशारीने डायरेक्ट हिट करत सुनील शेळके यांना यष्टीचित केलं आणि षटकाची अखेर मात्र सुंदर होते. सोनांबे चार्जर्स संघासाठी षटक संपतंय. 50 धावा धावपल करावं लागतंय. पुन्हा एकदा जाऊया आपण अशोक गवळी यांच्याकडे. धन्यवाद आप्पा. या ठिकाणी सोनांबे चार्जर्स संघाचं गोलंदाजीचं कौतुक करावं असं तितकं कमी. 6 षटकांचा या ठिकाणी खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोचते 50 धावा. 36 चेंडूला सामोरे जाताना एक 50 धावसंख्या या धावफलकाला अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 चेंडूंमध्ये रायझिंग मुसळगाव संघ अजून कितपत बाजी मारतोय, धावांचा डोंगर कितपत उभा करतोय हे पाहण्यासारखं असेल. या स्पर्धेमध्ये जर कायम सातत्य टिकवायचं असेल, एक बहरदार फलंदाजी गोलंदाजी करायची असेल, स्टीफन सुंकलेचा जर पहिला मान मिळवायचा असेल तर खेळामध्ये सातत्य ठेवावं लागेल. एक तंत्रशुद्ध फलंदाजीतून एक बघा आपलं ऑफसाईडच्या दिशेने एक चुरटी धाव करून आपल्या सहकारी गणाला एक साथ देण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस दिसतोय. एक धाव काढले, धावसंख्या जाऊन पोचते 51 धावा. षटकातील दुसरा चेंडू टाकतोय. चांगला चेंडू लेग साईडचा मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पिच चेंडू होता. एक चेंडू अंगावर जाऊन आदळला आणि या ठिकाणी संपर्क हा बॅटचा आणि चेंडूचा होऊ शकला. परिणामी अंगाला लागून एक धाव या ठिकाणी पळून निघते. धावसंख्या जाऊन पोचते 52 धावा. षटकातील पुढील चेंडू आणि यावेळेस मात्र या तटवला चेंडू जातोय 1 बाउंड चौकार. मिड विकेट आणि लॉंगनच्या मधून चेंडू जातोय. पंचांचा इशारा तो 4 धावांसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावा. अब तक 56 धावसंख्या रायझिंग मुसळगावची. यावेळेस बॅटचा अनुडी किनारा घेऊन चेंडू जातोय सरळ लॉंगनच्या क्षेत्रामध्ये. एक गोलंदाज आणि आपल्या चेंडूवरच एक ह्या ठिकाणी गडी एक झेल टिपेल 15 नंबर जर्सी घातलेला ह्या गोलंदाजाने मात्र रायझिंग मुसळगाव संघाला आणखी झटका दिलेला आहे. एक गडी गमावला जातो या ठिकाणी. खरोखर सोनांबे चार्जर्स 11 संघाचं एक गोलंदाजीवर अजूनही अंकुश, एक चांगले गोलंदाजी. जर त्यांचे गोलंदाजीचे कोणी जर कोच असतील तर खरोखर त्यांना प्राधान्य द्यावं लागेल. आपल्या खेळाडूंकडून इतक्या चांगल्या पद्धतीने जर सराव करत असला तर हरकत नाही. खरोखर मी एका चांगल्या प्रकारची रणनीती म्हणतो मी त्या संघाची. एक चांगलं सुंदर क्रिकेट या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. मुसळगाव सारख्या एक बलाढ्य संघाला एक रोखण्याचं काम जर त्यांनी केलेलं आतापर्यंत. पुढील चेंडू परत एकदा या ठिकाणी मिड विकेट आणि लॉंगच्या मधून चेंडू तटवला जातोय. तोपर्यंत चेंडूला अडवलं जातं. एक धाव धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 57 धावा.
आजच्या सत्रातील हा शेवटचा सामना असेल. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आणि स्ट्राईक रेंडर बघतोय आपण निलेश बागुल, एक ऑलराऊंडर खेळाडू हा फलंदाजीच्या मार्सवर आपण बघतोय. षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. डावखुऱ्याचा फलंदाज निलेश बागुल, चांगला चेंडू आहे की चांगल्या पद्धतीचा चेंडू. यावेळेस मात्र धावबाद, पंचांचा इशारा येतोय, षटक संपण्याचा इशारा येतोय. 7 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 57 धावा. 6 चेंडूंचा खेळ बाकी. जाऊया आपण संदीप अप्पांकडे. येस, 7व्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर निलेश बागुल त्या ठिकाणी धावबाद होत आहे. ठीक आहे, एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. येस, हा येस, बॅटिंग मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. गणेश यावेळेस मात्र वेगवान मारा केला जातोय. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट केला जातोय. स्क्वेअरलेग पंचांनी मात्र नकार दिलाय. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिलं ना 60 धावा, अंतर्धावा. या अंतर्धावांच्या मदतीने धावफलक वाढतोय. अंतिम षटक पहिल्या इनिंग मधलं याच्या संध्याकाळच्या सत्रातला शेवटचा सामना मैदानावर खेळला जातोय. गणेश गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता की संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानावर जे प्रेक्षक उपस्थित झाले त्या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर जे ऑनलाईन प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून घेत आहे त्या सर्वांचं देखील मी स्वागत करेल. यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह अवैध खेळलेला फटका, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र फिके येईपर्यंत सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दाखल होता बॅट्समन. 2 धावा मात्र अगदी सहजपणे पूर्ण केले जात आहे. 62 रन्स, 62 धावा धावफलक करावं लागतं. अंतिम षटक मैदानावर टाकलं जातं. 8वें षटक. रायझिंग मुसळधार संघ फलंदाजी करतोय. नंबर 4 संघ हा क्षेत्ररक्षण करतोय. गणेश यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू उसळी होतो. स्क्वेअरलेग पंचांकडनं ताकीद देण्यात येते, सूचना केली जाते. फर्स्ट बाउन्स म्हणून वॉर्न केलं जातं. यावेळेस मात्र नियंत्रण सुटतंय. खराब विकेट किपिंग. पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंप. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 2 अवंतर धावा मिळतात. या 2 अवंतर धावांच्या मदतीने धावफलक वाढतोय. धावफलक करावं लागतं. 64 रन्स, 64 धावा. यावेळेस मात्र हवाई हल्ला, हवाई मार्गाने चेंडू सरळ जातोय. 2 विकेट सीमारेषेपार.
LTPL षटकार. एक अप्रतिम असा फटका येतोय. रायझिंग मुसळगाव संघातील फलंदाजाच्या बॅटमध्ये आलेला हा उत्तुंग षटकार आपण बघतोय. निश्चितच शेवटच्या शिल्लक असलेल्या चेंडूवर मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. यश मिळतोय, सक्सेस मिळतोय. यावेळेस मात्र गोलंदाजाकडनं चुकी केली, फुल अँड डिलिव्हरी त्या ठिकाणी केली गेली. वरती चेंडूला बॅटवर सरळ पिक केलं गेलं आणि जोरदार प्रहार, मजबूत प्रहार केला गेला. चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. पुन्हा एकदा यावेळेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एज लागून चेंडू गली क्षेत्रामध्ये जातोय. खेळाडू चेंडूच्या मागे येतोय. तत्पूर्वी एक धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. या एक धावेच्या मदतीने धाव फलक वाढतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 71 धावा. 71 धावा धाव फलकावर लागतात. निश्चितच 71 धावा देखील फायटिंग स्कोर होऊ शकतो. या अगोदर वावी संघ आणि मोगाव संघ या दरम्यान जो सामना खेळला होता, यावेळेस मात्र बिग हिट केला जातोय. मोठा प्रहार केला जातोय. चेंडू सरळ जातोय तो डीप लॉंग सीमारेषे पार. LTPL षटकार. या शेवटच्या षटकामध्ये मात्र निश्चितच आक्रमक फटकेबाजी केली जाते. धावसंख्या जाऊन पोचते या एक षटकाराच्या मदतीने 77 रन्स, 77 धावा धाव फलकावर लागतात. निश्चितच ज्या पद्धतीचं आयोजन त्या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने केलं जातं, निश्चितच कौतुक करावं लागेल. आयोजन कमिटीचं असेल, सर्व स्पॉन्सर या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेत आहे, सहकार्य करतायत, त्या सर्वांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीनं आभार असेल. शतक संपतंय. शेवटच्या चेंडूवर मात्र गली धावबाद होतोय. खेळाडू धावबाद होतोय. 8 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा धाव फलकावर लागताय. सोनांदे चादर संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी 8 षटकांमध्ये 79 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपण जाऊया ओव्हर टू अशोक गवळी. धन्यवाद आप्पा. बघा, आजच्या दिवसाचा जो खेळ झाला, संपूर्ण खेळामध्ये खरोखर मुसळगाव संघाची कुठेतरी पडझड या ठिकाणी आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. पण या शेवटच्या सामन्यामध्ये जे शेवटचे तळातील ते 7व्या-8व्या नंबरच्या फलंदाजांनी जो खेळ केला, अप्रतिम असा खेळ केला. एक 78 धावांचं टार्गेट देताना खरोखर चांगला खेळ मुसळगाव रायझिंग मुसळगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वप्रथम पहिल्या सत्रात जर अठ्ठ्याहत्तर धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय एक 12 नंबर जर्सी घातलेला फलंदाज आणि 1 नंबर जर्सी घातलेले 2 फलंदाज आपण मैदानात जातोय. स्ट्राईक एंडर त्याचं नाव आहे विकास नवले आणि नॉन स्ट्राईक एंडर आहे तो रामा बोडके. तो काय डावखुरी हाताचा फलंदाज विकास आणि तो आर्मी मॅन म्हणून नॉन स्ट्राईक वाले सज्ज रामा बोडके आणि गोलंदाजच्या मार्सवर बघतोय आपण
निलेश बागुल. या संपूर्ण जर स्पर्धेमध्ये अप्रतिम असा गोलंदाजी तुझा मारा केला असेल तर खऱ्या अर्थानं नवरे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत करतोय. 1.78 धावांचा पाठलाग करताना विकास आणि त्याचा नॉनस्ट्राईक केंद्र जो साथीदार आहेत रामा बोडके 79 धावांचं पाठलाग करताना कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. नीलेश अंपायर के दाएं बगल से दौड़ना शुरू किया. अंपायर को क्रॉस किया. इस गेंद को खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. एक अच्छी गेंदबाजी नीलेश द्वारा. लेफ्टी बल्लेबाज है विकास. बहुत अच्छी गेंदबाजी इस बार में आला से टिप्पा पड़ने के बाद गेंद को थोड़ी उछाल और बल्लेबाज को चकमा देती हुई सीधी गेंद कीपर की दास्तानों में. दो गेंदों पर बांध के रखा है नीलेश. इन्होंने बल्लेबाज दाहिने हाथ के बल्लेबाज है विकास इनको. फिर एक बार सिन्नर सिटी एंड की ओर से दौड़ना शुरू किया. अंपायर को क्रॉस किया था लेकिन कुछ एक प्रॉब्लम दाहिने हाथ के गेंदबाज. बिल्कुल यॉर्कर लाइन की गेंद थी. अब सबसे 1 रन लेने का मौका था. दोनों बल्लेबाजों के पास 1 रन लिया. पहली बार स्ट्राइक एंड पर आए हैं रामा. हैवेंड की ओर से बल्लेबाजी के लिए तैयार है रामा. पहली मर्तबा नीलेश की गेंद का सामना करेंगे रामा. एक ऑफसाईड मारण्याच्या प्रयत्नामध्ये रामानं एक झेल दिलेला या ठिकाणी आणि निलेश याने अप्रतिम मारा. एक पहिल्याच रामाच्या पहिल्या चेंडूवर रामा बाद होतो. निलेशच्या काहीसा 4था किंवा 5वा चेंडू असावा. नवीन फलंदाज मैदानावर जातोय. चंदू बोडके नावाचा फलंदाज आपण मैदानावर जाताना पाहतोय. 79 धावाचा पाठलाग करताना पहिला गडी गमावतोय सोनंद चार्जर्स संघ. चार गेंदों का खेल खत्म हुआ. सोलंद चार्जर्स 11 ने अपना कीमती विकेट गवाया 1 रन पर. चंदू के लिए यह गेंद नीलेश. बहुत अच्छी गेंद थी. बल्ले का अंदरूनी लेकर गेंद गई है फाइन लेग की क्षेत्र में और डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई 2 रन का इशारा अंपायर का. रन संख्या जा पहुंची 3 रनों पर. 79 रन का लक्ष्य. अगर ये मुकाबला जीतना है सोलंबे चार्जर्स 11 को एक अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन करना होगा. नहीं तो ये मुकाबला राइजिंग मुसलगांव के पक्ष में चला जाएगा. और अंपायर का ओवर समाप्ति का इशारा.
छह ओवर का खेल खत्म हो चुका, रन संख्या जा पहुंची 3 रन पर। या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपतो, धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावा। या सामन्यामध्ये, या संपूर्ण या स्टीपलच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर चांगली खोलून फलंदाजी केली असेल तर मला वाटतं सकाळी संदीप सरांनी सांगितलं 20 चेंडूमध्ये 69 धावांची एक तडाखेबंद स्क्रॅम्प येतोय। या ठिकाणी आपण बघतोय एक राखीव खेळाडू, एक 14 नंबर जर्सी घातलेला खेळाडू एक सुनील गांगुलीच्या जागेवर जातोय। कुठेतरी शरीराला कुठेतरी एक नाजूक साजूक अशी इजा झाली असावी। डावकुरी आताचा फलंदाज शॉर्ट पिच चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवला चेंडू, ह्या चांगलं क्षेत्ररक्षण। ह्या वेळेस मात्र या ठिकाणी जर फेकी केली असती, एक चान्स घेतला असता तर निश्चित स्वरूपात एक 50-50% म्हणता येईल। या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने चेंडू तटवला जातोय, एक धाव मिळते। पाच धावा, एक एकदम संत गतीने ही डावाची सुरुवात जर करतोय कोलंबिया चार्जर्स संघ पॉवर प्लेच्या षटकामध्ये। आता मात्र ह्या वेळेस आमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत गेला आणि 6 धावांचा फटका पॅव्हिलियनच्या दिशेने फटका येतोय। धाव संख्या जाऊन पोहोचते आता मात्र 11 धावा। एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूला पुल केला गेला, एक सुंदर असा फटका या डावकुऱ्या हाताच्या फलंदाजानं मात्र पॉवर प्लेच्या या षटकामध्ये ऑफसाईडला चेंडू आणि एक पंचांचा वाईटचा इशारा येतोय। ऑफसाईडला तटवला गेलेला चेंडू, एक धाव मिळतोय। याचबरोबर धावसंख्या 13 धावा। याचबरोबर एक धाव पळून काढले, ऑफसाईड तटवले, पंचांचा षटक संपल्याचा इशारा। धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा।
राम शिरसाट 14 धावा. गोलंदाजच्या मार्सूर बघतोय. गोलंदाजीला आलाय राम शिरसाट. राम शिरसाट याचा एक चांगला चेंडू आणि एक मात्र निर्धाव चेंडू आपण बघितलं गेलं. एक चांगली गोलंदाजी राम शिरसाट याच्याकडून पाहायला मिळते. राम शिरसाट षटकातील पुढील चेंडू टाकतोय. शॉर्ट पिच पतीचा काहीसा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवला. चेंडू जातोय 4 धावांसाठी. खणखणीत एस्टीपेलचा चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोचते 18 धावा. एक 78 धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा या धावफलकावर लागलेल्या गेल्या आहेत. एक सोनंबे चार्जर संघाला धावसंख्येबाबत जर चर्चा झाली असल्यास एक धावसंख्या थोडी हलती ठेवावी लागेल. याच पद्धतीने एक राम शिरसाट्याचा चांगला चेंडू मात्र यावेळेस जर बीट गेलेला आहे या फलंदाजाला राम शिरसाट्यानं. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने तटवला चेंडू आणि ह्यावेळेस परत चेंडू जातोय सरळ. चांगलं प्रदर्शन त्या ठिकाणी फिल्डिंगचं माणिक याच्याकडून. 2 धावा मात्र. धावसंख्या जाऊन पोचते 20 धावा. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि या चेंडूला लॉंग ऑफच्या आणि लॉंगच्या मधून तटवलं गेलं होतं पण सुंदर झेल. संतोष गंगावडे यांना चांगलं प्रदर्शन करताना एक सुरेख झेल टिपून आपलं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संघाला एक मोठा आधार, एक चांगली विकेट त्यानं या ठिकाणी मिळवली आहे. गणेश लोंढे फलंदाजीच्या मार्क्सवर. अप्रतिम असा झेल टिपला जातो मैदानावर. तुम्ही बघू शकता सुनील शेळके एका वेळेत सूर मारतोय आणि विकास नवले त्या ठिकाणी ऑनसाइडला झेल देत आहे आणि बाद होत आहे. निश्चितच जे एफर्ट्स मैदानावर लावले जात आहे सुनील शेळके यांचं देखील कौतुक करावं लागेल. अप्रतिम असा झेल टिपला जातो या स्पर्धेतील कॅच ऑफ द टुर्नामेंट किंवा कॅच ऑफ द डे असं म्हटलं तरी चालेल. बरोबर अशोक भाऊ, निश्चितच एक तगडी ध्येयष्टी असताना देखील हवेत सूर मारून ज्या पद्धतीने सुनील शेळके झेल पकडताय निश्चितच त्यांचा दर्जा
त्यांच्या खेळाचा दर्जा देखील या ठिकाणी सिद्ध होतोय. बरोबर. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. लखन शिरसाट यांना निमंत्रित केलं जातं. उर्द विकेट. ओहो, यावेळेस मात्र गोलंड स्पॉटवर डिलिव्हरी केली गेली. हवेत ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुनंबच्या आद्य संघाच्या खेळाडूकडनं केला गेला. मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतोय. षटकाची सुरुवात निश्चितच अप्रतिम होते. पुन्हा एकदा फुल टॉस. चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. खराब चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. टायमिंग चुकतोय आणि चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. निर्धाव चेंडू येतोय. एक चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी केलं जातं. लगन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अस्कर कट. अप्रतिम फटका. माणिक राजगुरू यांच्या डोक्यावरनं चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय आणि डीप कव्हर क्षेत्राच्या बाहेर जातोय. एलसीपीएल चौकार. निश्चितच आज तंजीम सय्यद यांना तुम्ही नव्या भूमिकेमध्ये बघू शकता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मॅन्युअल लाईव्ह स्कोरिंग ते करता. क्रिक हिरोवर निश्चितच त्यांचं देखील कौतुक असेल. त्यांना देखील आभार असेल त्यांच्यासाठी. आज या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक तंजीम यांनी फटकवलं. लाजवाब खेळी त्यांनी केली होती. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकललं गेलंय. एकदा मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. यावेळेस मात्र नियंत्रण सुटतंय. आउटसाइड द लेग स्टंप. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा होतोय. 26 धावा धाव पलकावर लागतंय. गणेश डोंगरे ऑन स्ट्राईक. गणेश लोंढे नॉन स्ट्राईक. यावेळेस मात्र अपस्टंपवर मारा केला गेला. ऑन साइडला हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न गणेश डोंगरे यांच्याकडनं केला गेला. मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. लाजवाब गोलंदाजी लखन शिरसाट यांच्याकडनं केली जाते. आतापर्यंत दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहे. फुल लेंथ डिलिव्हरी जोरदार पार केला जातो. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण सीमा रेषेजवळ केलं जाते. चांगला रिटर्न, चांगली फेकी त्या ठिकाणी केली जाते. या एक धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. आता 24 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 52 धावा. प्रतिषटक 13 धावा प्रतिषटक. या सरासरीने 52 धावांची आवश्यकता. नाही धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. गणेश लोंढे स्ट्राईक घेत आहे. यावेळेस मात्र हवेत फटका खेळला जातो आणि झोल सुटतो. मात्र चेंडू सरळ जातो सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. एसटीपीएल चौकार. गणेश लोंढे यांच्या बॅटीतून आलेला चौकार. महाराष्ट्र पोलीस गणेश लोंढे आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखलं जातं. त्यांना पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे. स्टार्ट मध्ये थोडीशी अडचण येते. 32 धावा धाव पलकावर लागतंय. 5 षटक मार्गस्थ.
यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर मारा केला गेला. मैदानाच्या डाव्या बाजूला पॉइंटच्या दिशेने चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉल मध्ये मात्र संपर्क होत नाहीये. डॉट बॉल होतोय, निर्धाव चेंडू असेल. यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 33 धावा धावपल करू लागताय 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 82 धावांचा पाठलाग करायचा असताना 5व्या षटकामध्ये धावसंख्या 2 पोहोचते 33 धावांवर. 21 चेंडू 46 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू, टायमिंग चुकतो आणि येस गणेश लोंढे झेलबाद. फुल टॉस चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न गणेश लोंढे यांच्याकडनं केला गेला. आक्रमक प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, मात्र निश्चितच बॅटवर बॉल मेडल होत नाहीये. टायमिंग त्या ठिकाणी चुकतोय. आणि गणेश लोंढे त्या ठिकाणी जेलबाद होत आहे. नवीन बॅट्समन मैदानात येत आहे, मॅन फ्रॉम शिवडे. रवी भारत संघ मालक देखील म्हणून या संघासोबत ते जोडले गेलेत. गणेश डोंगरे ऑन स्ट्राईक. रामा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. पुन्हा एकदा विकेटच्या बाहेर. या षटकातला आणखी एक वाईट बॉल होतोय, यानंतर धाव मिळतोय. अनियंत्रित गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत 13 धावा देत 3 विकेट मिळवल्यात. राऊंड विकेट. हो, यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा विकेटच्या अगदी बाहेर. या षटकातला आतापर्यंतचा आलेला हा 3रा व्हाईट बॉल. हो, हवेत खेळलेला फटका बॅक फुटलाय, चपल होत हवेत खेळला गेलेला फटका, एक झेल त्या ठिकाणी सुटतोय. एकदा पूर्ण भारत जाधव यांच्याकडनं मात्र एक सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतो. निश्चितच यस, षटक संपतंय. आता 18 चेंडू 43 धावा. ऋषिकेश सर, 18 चेंडू 43 धावा. मुख्य पंच ऋषिकेश घोडके, स्क्वेअर लेग पंच ऋषिकेश जारस अप्रतिम कामगिरी करताना पंच म्हणून या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये सुनील शेळके गोलंदाजी मार्कवर येत आहे. 18 चेंडू 43 धावा. सुनील टू गणेश. हो, यावेळेस ऑफ स्टंपवर मारा केला गेला. चेंडू स्विंग होतोय. हो, यावेळेस पुन्हा एकदा गुडलँड स्पॉट डिलिव्हरी, आउटस्विंग त्या ठिकाणी चेंडू होतोय. आपल्या बोटांची जादू दाखवताना सुनील शेळके ऑफ स्पिन गोलंदाजी केली जाते. यावेळेस मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट ट्राय केला गेला. निलेश बागुल चेंडूच्या मागे येत आहे, मात्र तत्पूर्वी एक धाव अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. सदतीस धावा, 4 गडी बाद 37 धावा. आता समीकरण बनतोय 15 चेंडू 42 धावा. रवी हारक यांच्या बॅटीत आलेला हा मोठा प्रहार. ओ यस, चेंडू सरळ सीमारेषेपार. षटकार.
आता 14 चेंडू 36 धावा, 14 चेंडू 36 धावा सोनंब चार्जेस संघासाठी. त्यावेळेस मात्र शॉर्ट लाईन लेग क्षेत्र चेंडू जातोय. त्यावेळेस धावत करण्याचा प्रयत्न असेल, 2 धावा मात्र अगदी सहजपणे पूर्ण केलं जात आहे. आता 13 चेंडू 34 धावा. होऊन जाईल. 13 चेंडू 34 धावा. तेरा चेंडू 34 धावा. पुन्हा एकदा हवेत खेळलेला फटका, टायमिंग चुकतो आणि हो येस, मजबूत प्रहार. रवी हारक यांच्या इनिंग मधला हा दुसरा षटकार. आक्रमक फटकेबाजी केली जाते. षटक संपते. आता 12 चेंडू 28 धावा. 12 चेंडू 28 धावा. निश्चितच रवी हारक यांच्या आक्रमक फटकेबाजीमुळे सामन्याचं चित्र थोडंसं बदलतंय. 2 षटकार, 2 उत्तुंग षटकार या षटकामध्ये आले होते. 18 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता असताना आता समीकरण बदलतंय. 12 चेंडू 28 धावा. 12 चेंडू 28 धावा. मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले असेल. 3 खेळाडू 38 सीमारेषेच्या बाहेर असतील. बारा चेंडू 28 धावा. गणेश डोंगरे ऑन स्ट्राईक. 8 चेंडू मध्ये 4 धावांवर बॅटिंग करतोय गणेश. इकडे रवी हारक मात्र निश्चितच आक्रमक पवित्रा धारण करतोय. 3 चेंडूंमध्ये वैयक्तिक 14 धावांवर फलंदाजी करतोय. 3 चेंडू 14 धावा. निश्चितच रवी हारक जास्तीत जास्त स्वतःला स्ट्राईक ठेवत असेल तर सामन्याचं चित्र बदलू शकतं. हो, कडक शॉट. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं. आता 11 चेंडू 27 धावा. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता डाव्या हाताचा हा हुशार गोलंदाज निलेश बागुल. हो येस, रवी हारक यांच्या खेळीचा अंत होतोय. 4 चेंडू 14 धावा पटकून रवी हारक झोलबाद होत आहे. मैदानावर निश्चितच जो खेळाडू खेळायला येतोय, आपण जर या खेळाडूचं नाव ऐकलं तर निश्चितच आपण सर्वच अतिशय गंभीरपणे हा सामना बघायला तयार व्हाल. बॅट्समन मैदानात जातोय राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार. शरद पवार काय करतात आपल्या संघासाठी? हो येस, यावेळेस मात्र बिगिट केला जातोय आणि पहिल्या चेंडूवर आल्याच सामन्याचं चित्र आणि राजकारणाचं चित्र बदललं जातं. शरद पवार ऑन फायर. बस नाम ही काफी है. शरद पवार पहिल्या चेंडूवर षटकार मारताय. हो यावेळेस पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र कमबॅक होत आहे निलेश बागुल यांच्याकडनं. शरद पवार यांना चकित केलं जातं. निश्चितच हे माझ्यामध्ये तरी पहिल्यांदाच होत आहे की कोणी शरद पवार यांना या ठिकाणी बीट करतंय, चकित करतंय. निलेश बागुल पुन्हा एकदा बीट केलं जातंय.
पुन्हा एकदा ऑन साईडला हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडनं केला गेला. प्रयत्न फसतोय. पहिला षटकार आल्यानंतर मात्र निश्चितच पुढचे दोन्ही चेंडू निर्धार पद्धतीने टाकले जात आहे आणि शरद पवार यांना बेट केलं जातं. हो, यावेळेस मात्र बिग हिट केलं जात आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षण केलं जाते मात्र पैकी येणे अगोदर 2 धावा अगदी सहजपणे पूर्ण केले जातात. षटक संपतं. ह्या 2 धावांसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते 60 धावा. आता समीकरण शेवटच्या षटकातलं 6 चेंडू 39 धावा. नंबर 4 जन संघामधनं खेळणारा हा खेळाडू शरद पवार मागच्या पर्वामध्ये देखील दुसऱ्या सीझन मध्ये देखील लाजवाब फॉर्म मध्ये होता. या सामन्यामध्ये देखील निर्णायक भूमिका बजावताना महत्वाचा रोल बजावताना एक संकट मोचक म्हणून आपल्या संघासाठी मैदानात उतरताना तुम्ही बघू शकता शरद पवार यांना. गोलंदाजी मार्गवर तुम्ही बघू शकता अजून सामना संपलेला नाहीये. ख्वाब टूटे हो मगर हौसले जिंदा है, हम वो है जहां मुश्किलें भी शर्मिंदा है. निश्चितच अडचणी किती येत शरद पवार जोपर्यंत मैदानात आहेत काही होऊ शकतं. भल्याभल्यांना आसमान दाखवणारा हा खेळाडू शरद पवार आज देखील नंबर 4 संघासाठी संकटमोचक म्हणून धावून येतोय. 6 चेंडू 39 धावांची आवश्यकता. मात्र निश्चितच स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल शरद पवार यांचा. शरद पवार यावेळेस मात्र स्ट्राईक घेण्यात येत आहे. ओहो यस, गणेश डोंगरे यांच्या खेळीचा अंत होतो. विकेटच्या मागच्या बाजूला गणेश डोंगरे झोलबाद होत आहे. नवीन बॅट्समन मैदानात येतं. नवीन बॅट्समन मैदानात येत आहे. हो गणेश सर काय नाव? 5 चेंडू 39 धावा. 5 चेंडू 39 धावा. संतोष टू शरद पवार. ओ यावेळेस मात्र हवेत खेळलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे. प्रयत्नपूर्वक पडत मात्र निश्चितच शरद पवार यांच्याकडे स्ट्राईक असेल आणि शरद पवार यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवला पाहिजे. अजूनही 4 चेंडू. दोन काढल्यात. चार चेंडू 17 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळला जातो. 1 धाव पूर्ण होतो. दुसरा धावाचा प्रयत्न असेल. 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण होत आहे. लक्ष्य मिले या न मिले ये और बात है, पर तुम कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. प्रयत्न होत आहे. आता मात्र षटकारांची आवश्यकता असेल. शरद पवार ज्या पद्धतीने खेळत आहे निश्चितच सामन्यात काही होऊ शकतं. ओ यस, शरद पवार क्लीन बोल्ड. सामना मात्र निश्चितच रायझिंग मिसळगाव संघाच्या दिशेने झुकलेला दिसतोय. ज्या खेळाडूवर विश्वास होता, संघ व्यवस्थापनाची मदार होती, मोठ्या अपेक्षा होत्या समर्थकांना खेळाडूंना, मात्र निश्चितच दुर्दैवाने ती अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत शरद पवार. मात्र या पुढच्या स्पर्धेमध्ये देखील नावासारखीच कामगिरी ते करतील अशी अपेक्षा बाळगूया. नवीन बॅट्समन मैदानात जातो सुजित. आता नवीन बॅट्समन येतोय सुजित पवार. हो, यावेळेस मात्र आउटसाइड द लेग स्टंप.
अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही सामना संपलेला नाहीये. असे यस. आता 2 चेंडू 14 धावा. धावबाद 1 चेंडू 14 धावा. आजच्या दिवसभरातल्या खेळातला हा शेवटचा चेंडू मैदानावर टाकला जातोय. जे प्रेक्षक मोठ्या संख्येने आज दिवसभरात या स्पर्धेसाठी मैदानावर उपस्थित होते त्या सर्व प्रेक्षकांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा उद्याच्या खेळासाठी आपले स्वागत असेल. उद्या सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये ऑनलाईन प्रेक्षकांचे देखील आभार असेल. याचसोबत षटक संपते, सामना संपतो आणि आजच्या दिवसभरातला खेळ देखील संपेल. यानंतर मी मुसळगाव इंडियन्सचे संघमालक सन्माननीय सुदामजी शिरसाट यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करेल. सुदामजी शिरसाट यांना विनंती असेल व्यासपीठावर यावं. डॉट बॉल. डॉट. या सामन्याचा यस राम शिरसाट रायझिंग मुसळगाव संघाचा खेळ